मी हे स्पष्ट करू इच्छितो की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। कारण आमच्या महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली केवळ आणि केवळ त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन यावं, त्यांचं जीवन सुखी, समृद्धी, आनंदी व्हावं आणि ते स्वतःच्या पायावर आमच्या लाडक्या बहिणी उभ्या राहाव्या, यासाठी आम्ही निर्णय महायुती सरकारने घेतला। आणि आता ई-KYC, आता विरोधक जे अफवा पसरवत आहेत, ई-KYC मुळे असं होईल तसं होईल, परंतु ई-KYC मुळे हे आधार कार्ड लिंक होईल आणि आपल्याला ही पद्धत जी आणखी सोपी होईल, सुलभ होईल आणि त्यांना पैसे मिळतात ते सुलभतेने त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील, पारदर्शकता त्याच्यामध्ये येईल। आणि त्याचबरोबर ज्या योजना, इतरही योजना ज्या आहेत लाडक्या बहिणींसाठी, त्या योजनांची देखील माहिती त्यांना मिळेल आणि त्यामुळे ई-KYC मुळे कुठलाही संभ्रम मनामध्ये कुणी ठेवू नये। ई-KYC मुळे आणखी सुलभता, आणखी पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा येईल आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वेळेवर जमा होतील। आणि पुन्हा एकदा मी सांगतो, विरोधकांच्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये। जेव्हा आम्ही सुरू केलं योजना, त्याही वेळेस विरोधकांनी याचा खूप अपप्रचार केला, परंतु लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, हे मी पुन्हा एकदा सांगतो। कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर योजना ठरली आणि या महाराष्ट्रामध्ये जे लँडस्लाईड विक्ट्री जी मिळाली, त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेचं देखील सिंहाचा वाटा आहे। शेतकऱ्यांचा, सगळ्यांचा, सर्वसामान्य लोकांच्यामुळेच या महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये लँडस्लाईड विक्ट्री मिळाली। त्यामुळे ज्या योजना आम्ही सुरू केल्यात त्या कधीही बंद होणार नाही। ज्या योजनांची आम्ही घोषणा केली आहे त्या देखील आम्ही टप्प्याटप्प्याने सुरू करणार। बिलकुल लाडक्या बहिणींनी घाबरण्याची, चिंता करण्याची आवश्यकता नाही। आम्ही सरकार म्हणून आणि त्यांचे लाडके भाऊ म्हणून आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। त्यामुळे कुठलीही चिंता आणि कुठलेही काही त्यांनी या योजनेबद्दल संभ्रम मनामध्ये ठेवण्याचं, शंका मनामध्ये ठेवण्याचं काही कारण नाही। लाडकी बहन जो है कुछ योजना में कुछ लोगों के पैसे समय पर नहीं आ रहे हैं, सरकार की तरफ से आह्वान किया गया है कि ई-KYC की जाए, तो कहीं कहीं विरोधी या लोगों में संभ्रम फैला हुआ है कि आखिर कहीं इस योजना को लेकर एक जो मन में शंका है उसे दूर करने के लिए आप क्या कहेंगे सर? सबसे पहले मैं ये कहूँगा कि मुख्यमंत्री लाडली बहन योजना जो महायुति सरकार ने शुरू की है वो कभी भी बंद नहीं होगी, ये स्पष्ट रूप से मैं कह रहा हूँ। और ई-KYC का जो मामला है, ये आधार कार्ड लिंक होगा और ये जो सिस्टम है और सिस्टम ट्रांसपेरेंस होगी और ट्रांसपेरेंसी आएगी, उसमें सुलभता आ जाएगी और हमारी लाडली बहनों के अकाउंट में पैसे बराबर जमा हो जाएंगे। इसके साथ ही और कई योजनाओं की जानकारी भी हमारी लाडली बहनों को मिलेगी, उसका भी लाभ उनको मिल सकता है। और ये पूरी तरह ये लाडली बहना योजना जो हमने हमारी महायुति सरकार ने शुरू की है, उसका मकसद ये था कि हमारी जो गरीब मध्यम वर्गीय तबकों की जो महिलाएं हैं उनके जीवन में बदलाव आ जाए, सुख समृद्धि आ जाए, आनंद आ जाए, उनका जीवन जो है वो उसमें परिवर्तन आ जाए। और इसीलिए हमने वो योजना शुरू की है। हमारी सरकार ने जो योजना शुरू की, ये योजना के बारे में विपक्ष ने कई आरोप लगाए थे, कई संभ्रम फैला।
आज रविवार लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा वेबसाईट सुरू झालेली आहे. आज 28 सप्टेंबर आहे, परंतु काही लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा अनेबल टू सेंड OTP असा एरर येत आहे. तर काय करायचं मी तुम्हाला पुढे सांगतोय. अजून 2 एरर येत आहेत, त्याचेसुद्धा मी तुम्हाला आता काय करायचं जेणेकरून तुमचे KYC पूर्ण होईल ह्याची सगळी सोय केलेली आहे. आज बघा, अनेबल टू सेंड OTP ज्यावेळेस असा मेसेज येतोय त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, तर दुसऱ्या मोबाईलवरनं एकदा तुम्हाला क्रोमवरनं म्हणजे दुसऱ्या मोबाईलवरनं एकदा तुम्हाला ते लॉग इन करायचं आहे. लक्षात घ्या. त्यावेळेस काय होतं आहे, तर वेबसाईट लोड होती आहे आणि वेबसाईट लोड झाल्यानंतर पुन्हा तिथं तुम्हाला एक चान्स मिळतो आहे. लक्षात घ्या. दुसरं एक एरर होती, सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही. लक्षात घ्या. काही महत्त्वाचे मोजके क्वेश्चन मी पुढे घेणार आहे. तुम्हाला मी आता फक्त प्रश्न दाखवत आहे. पहिला अनेबल टू सेंड OTPसाठी तुम्हाला काय करायचं सांगतोय. वेबसाईट ही लोड होत आहे. वेबसाईटवरती सध्या खूप भार आलेला आहे आणि शनिवारी रविवारी खास करून जास्त लोड येत आहे. तर आज त्याची प्रक्रिया पूर्ण करू नका. आज संध्याकाळी तुम्हाला 12च्या पुढं करायचं आहे. पुढचा एक एरर येत आहे की KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या वडिलांची पतीची माहिती द्या. परंतु झालं असं की काही लाडक्या बहिणींचे पती नाही आहेत, वडील नाही आहेत, किंवा त्यांचा डिवोर्स झालेला आहे किंवा ते वेगळे राहिलेले आहेत. अशा प्रश्न, खूप मोठा प्रश्न इथं आलेला आहे. 3 मोठे प्रश्न आपल्या लाडक्या बहिणींना भेडसावत आहेत. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी देतोय. पहिली गोष्ट, ज्या वेळेस वेबसाईट लोड होत नाही, आता मी आज चेक केलं की वेबसाईट चेक केली आहे की व्यवस्थित चालू आहे. आत्ता तरी कदाचित आज रविवार आहे आणि कोणीच करत नसेल, सगळ्यांना वाटत असेल की लोड आहे, तर आत्ता वेबसाईट तुम्ही जाऊन चेक करू शकता. व्यवस्थित सगळं केलं मी आत्ताच. जवळपास 15-20 लाडक्या बहिणींची KYC प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. त्यांना OTP वगैरे सगळं आलेलं आहे, व्यवस्थित झालेलं आहे. काही लाडक्या बहिणी तिथं अनेबल टू सेंडचा OTP सुद्धा मेसेज आला. मी काय केलं, ते जे काही क्रोमवरती आपण वेबसाईटवरती आपण जे करतो ते सगळं क्लोज केलं एकदा. पुन्हा एकदा रिफ्रेशली 3दा मी ट्राय केलं, तर तिसऱ्या वेळेस मला ते 100% ते झालं. बरोबर. तर 2 ते 3 वेळा तुम्हाला ट्राय करावं लागणार आहे. पुढचं म्हणजे भरपूर लाडक्या बहिणींना वाटतं की कोणाला किती रुपये मिळणार, KYC केल्याचा फायदा काय. तर KYCचा केलेला फायदा काय, तर मागचे राहिलेले हप्ते मिळणार आहेत. बोनस तुम्हाला मिळणार आहे. लाडक्या बहिणींना बोनस हा दिवाळीला डबल पैसे हे मिळणार आहे. लक्षात घ्या. 3000 रुपयाच्या पुढं. लाडक्या बहिणींना तुमचं यादीत नाव नाही असं मेसेज येतो, तर ह्याचं कारण आहे अर्ज पडताळणी. लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा पार्ट म्हणजे ज्याची अर्ज पडताळणी झाली आणि त्यांना असं वाटतं की आपण पात्र लाभार्थी यादीमध्ये नाही आहोत किंवा आहोत, त्यांना बघा सरकारनं यादी लावलेली आहे. जे पात्र लाभार्थी यादीमध्ये असतील त्यांना OTP येईल. जे पात्र लाभार्थीमध्ये नाहीत त्यांना तो मेसेज येणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, पती वडील नाही आहेत किंवा त्यांचा डिवोर्स झालेला आहे, त्यांनी काय करायचं, तर ह्याचा प्रश्न आपण सरकारकडे मांडलेला आहे. तिथे एक नवीन ऑप्शन द्यावा सरकारनं. पुन्हा एकदा त्याच व्यक्तीची KYC करावी असा पुन्हा एक ऑप्शन द्यावा सरकारने, यासाठी आपण निवेदन केलेलं आहे. सरकारने याच्यावरती लवकर तोडगा काढला पाहिजे, कारण भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांचा हा प्रॉब्लेम आहे. बरोबर. तर हे 3 प्रश्न होते. पती वडील नाहीत, OTP येत नाही, वेबसाईट चालत नाही, एरर येत आहे. हे 3 एरर आहेत. हे तुम्हाला बरोबर आहे. कोणाकोणाची KYC झाली कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.